देशातील सर्वोच्च पदासाठी म्हणजेच राष्ट्रपती पदासाठी आज मतदान होणार आहे आणि राष्ट्रपती पदासाठी एनडीए कडून रामनाथ कोविंद तर यूपीए कडून नीरव कुमार यांच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। देशातील सर्व खासदार आणि आमदार आज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या निवडणुकीसाठी मतदान करतील। याची जी मतमोजणी आहे ती 20 जुलैला होणार असून नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलैला राष्ट्रपतीपदी विराजमान होतील। दरम्यान एनडीएकडे शिवसेनेची मिळून 5,37,683 मतं आहेत, मात्र बहुमतासाठी आणखी 12,000 मतांची त्यांना गरज भासणार आहे। राष्ट्रपती पदासाठी निवडणूक कशी होते ती पाहूयात। लोकसभेतले 543 आणि राज्यसभेतले 233 खासदार यासाठी मतदान करतात। प्रत्येक खासदाराच्या मतांचं मूल्य हे 708 इतकं असतं। खासदारांप्रमाणे देशातले 4,210 आमदार हे मतदान करत असतात। राज्याच्या लोकसंख्येवरती आमदारांच्या मतांचं मूल्य अवलंबून असतं आणि राष्ट्रपती पदासाठी विधान परिषदेचे आमदार सुद्धा राष्ट्रपती पदासाठी विधान परिषदेचे आमदार मतदान करत नाहीत। महाराष्ट्रातील एका आमदाराच्या मताचं मूल्य हे 175 एवढं आहे। राष्ट्रपतींच्या निवडीसाठी 5,49,442 मूल्यांची मतं आवश्यक असतात। दरम्यान राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांची तातडीनं बैठक बोलावण्यात आली होती। या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे उपस्थित होते। मतं फुटू नयेत यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती। आजपासून संसदीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि या अधिवेशनामध्ये गोरक्षक, शेतकरी आंदोलन, काश्मीर तणाव आणि त्याचसोबत चीनचा हस्तक्षेप या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे। आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाची सांगता 11 ऑगस्टला करण्यात येणार आहे। दरम्यान आज सभागृहामध्ये सुरू होताच निधन झालेल्या सदस्यांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे आणि त्यानंतर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात येईल। गोरक्षणाच्या नावावरती हिंसाचार करणाऱ्या कथित गोरक्षकांवरती कठोर कारवाई करा, कोणालाही कायदा हातामध्ये घेऊ देऊ नका असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना दिले आहेत। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते। दरम्यान भाजपची संसदीय बोर्डाची आज बैठक होणार असून त्यामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव घोषित होण्याची शक्यता आहे। अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांवरती काळानं घाला घातलेला आहे। यात्रींनी घेऊन जाणारी बस दरीमध्ये कोसळलेली आहे आणि 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 29 जण जखमी झालेले आहेत। जम्मूतील बनिहाल इथे ही घटना घडली। अपघाताचं नेमकं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही। मृतांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या नागरिकांचा समावेश आहे। ही बस अमरनाथ यात्रेच्या भाविकांना जम्मूहून पहलगाम इथं घेऊन जात होती। रस्त्यातच ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे। जनधन खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा नवा विक्रम झाला असून जमा करण्यात आलेली रक्कम ही 64,564 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे। या पैशातील 300 कोटी रुपये नोटाबंदीच्या अगोदर 7 महिन्यांमध्ये जमा झाले होते असं सरकारी आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे। देशातील गरीब जनतेला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती। जनधन योजनेच्या माध्यमातून अंतर्गत या शून्य रकमेचं खातं सुद्धा उघडता येतं। जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकच्या 4 सैनिकांचा मृत्यू झालाय। रविवारी एलओसी जवळ रेकी करत असलेल्या नीलम नदीजवळ पाक सैनिकांच्या एका वाहनावरती भारतीय सैन्यानं गोळीबार केला आणि या गोळीबारामुळे ते वाहन नदीमध्ये बुडून 4 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय। यापैकी एका सैनिकाचा मृतदेह शोधण्यामध्ये यश आलेलं असून हे वृत्त रॉयटर्स या न्यूज एजन्सीनं दिलेलं आहे। पाकिस्तानी लष्कर प्रमुख कमर बाजवा यांनी रविवारी कुलभूषण जाधव यांच्या याचिकेवरती विचार करण्याचे संकेत दिलेले आहेत। त्यामुळे जाधव प्रकरणामध्ये तोडगा निघण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत।
या प्रकरणातील प्रत्येक पैलूचा अभ्यास केला जाईल असं पाकिस्तानी लष्कराकडून सांगण्यात आलंय। यापूर्वी पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं कुलभूषण जाधव यांची दया याचिका फेटाळून लावली होती। दरम्यानच्या काळामध्ये भारतानं कुलभूषण जाधव यांना कॉन्सिक्युलर ॲक्सेस देण्याची मागणी सुद्धा लावून धरली होती, मात्र पाकिस्ताननं वेळोवेळी ही मागणी फेटाळून लावली होती। चीननं भारतावरती हल्ला केल्याचं सोशल मीडियावरती व्हायरल होणारे फोटोज चुकीचे असल्याची माहिती भारतीय लष्करानं दिली आहे। हे फोटोज 25 मे रोजी घडलेल्या घटनेचे असून ते शेअर करू नका असं आवाहन भारतीय लष्कराकडून करण्यात आलंय। 25 मे रोजी अरुणाचल प्रदेशमधील तवांगमध्ये सैनिकांचं प्रशिक्षण सुरू असताना एका तोफेचा गोळा आपली दिशा बदलून सेनेच्या ट्रंकवरती जाऊन फुटला आणि त्यामुळे एक जवान शहीद तर 6 जवान जखमी झाले होते। हिमालयाच्या कुशीमध्ये अगदी सीमेवरती पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा दिमाखामध्ये पार पडली। काश्मीर खोऱ्यातल्या 900 आणि बाहेरून आलेल्या जवळपास 100 ते 150 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे लष्कर आणि कारगिलचे स्थानिक यांच्यातल्या समन्वयाचं सुद्धा प्रदर्शन या निमित्तानं झालं। 1999च्या कारगिल युद्धातल्या शहीदांना आदरांजली या मॅरेथॉनच्या माध्यमातून दिली गेली। शिवाय कारगिल हे पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावरती यावं हा हेतू मॅरेथॉनच्या आयोजनामागे होता। पुण्याच्या सरहद संस्थेच्या पुढाकाराने या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं।